मुंबई टोरेस कंपनीने लाखो लोकांची फसवणूक केल्याची घटना ताजी आहे। त्यातच आता मनीएज नामक कंपनीने देखील मुंबईत हजारो कोटी रुपयांना सर्वसामान्य गुंतवणूकदारांना फसवले असल्याचं प्रकरण उघडकीस आलंय। नक्की मनीएज प्रकरण आहे तरी काय, कशी झाली सर्वसामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक, पाहूयात। मुंबईत 3000 सर्वसामान्य गुंतवणूकदारांची साधारण 100 कोटीपेक्षा अधिकची मनीएज कंपनीच्या माध्यमातून फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे। मुलुंड पोलीस ठाण्यात गुंतवणूकदार राहुल पोद्दार याच्या तक्रारीवरून मंगळवारी मनीएज ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक राजीव जाधव, हरिप्रसाद वेणुगोपाल, प्रणव रावराणे, प्रिया प्रभू आणि इतर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यापैकी वेणुगोपाल आणि रावराणे यांना बुधवारी अटक करण्यात आली असून 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर इतर 2 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। मनीएज कंपनी काय होती आणि कशी लोकांची फसवणूक करायची, तर ही कंपनी 3 नोव्हेंबर 2011 मध्ये स्थापन करून कामकाजाला सुरुवात झाली होती। राजीव जाधव, हरिप्रसाद वेणुगोपाल आणि प्रदीप प्रभू हे कंपनीचे संचालक होते। तक्रारीनुसार मनीएज इन्व्हेस्टमेंट, मनीएज फिनकॉप, मनीएज रिएलेटर्स आणि मनीएज कॅपिटल सर्व्हिसच्या माध्यमातून अनेक गुंतवणुकीच्या स्कीम ह्या राबवल्या गेल्या आणि यात लोकांना गुंतवणूक करून भाग पाडण्यात आलं। थोडक्यात महिन्याला 9% पासून 24% व्याजाचा परतावा हा विविध स्कीम्सच्या माध्यमातून ही कंपनी गुंतवणूकदारांना देण्याचं प्रलोभन द्यायची। महत्त्वाचं म्हणजे याबाबत लागणारे सेबी आणि इतर यंत्रणांकडून लागणारे अधिकृत परवाने देखील या कंपनीने घेतलेले नव्हते। तरी त्यांनी पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा आणि इतर सेवा या नावाखाली आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना पैसे गुंतवायला भाग पाडले, असे तक्रारदाराने तक्रारीत म्हटलंय। थोडक्यात ही कंपनी सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळेल याचे प्रलोभन दाखवून विविध योजनांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याबाबत सल्ला आणि त्यांच्या माध्यमातून पैसा गुंतवणूक करून घ्यायची। ही कंपनी मुंबईतील मुलुंड वेस्ट परिसरामध्ये स्थित आहे, तर काही कंपनीचे कार्यालय हे मुंबईतील विविध भागात देखील आहेत। कांदिवली येथील एका व्यावसायिकाने, ज्याचं नाव आहे राहुल पोद्दार, यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये मनीएज कंपनी विरोधात तक्रार केली होती। त्यांच्या तक्रारीत असं म्हटलं होतं की त्यांच्या काही नातेवाईक आणि त्यांनी स्वतः 2022 ते 2024 या कालावधीत गुंतवलेले 2 कोटी 80 लाख रुपयाचे नुकसान झाले। 2024 ऑक्टोबर पासून त्यांना परतावा न मिळाल्याने त्यांनी कंपनीशी व इतर ठिकाणी अधिक माहिती घेतली असता त्यांची फसवणूक झाल्याचं त्यांना कळलं आणि यानंतर त्यांनी तक्रार केली। त्यांच्यासारखे साधारण 3000 पेक्षा अधिक गुंतवणूकदार यांची 100 कोटीपेक्षा अधिक रुपयांना फसवणूक झाल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलंय। या तक्रारीनुसार प्राथमिक चौकशीनंतर मुलुंड पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला। नंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला। इतर गुंतवणूकदारांनीही आर्थिक गुन्हे शाखेकडे तसेच मुलुंड पोलिसांकडे तक्रार केली आहे। त्यामुळे या अनुषंगाने सध्या पोलीस तपास करत आहेत। 1920च्या दशकात अमेरिकेत चार्ल्स पॉन्झी नावाच्या एका माणसाने अतिशय चढ्या दराने गुंतवणूक परतावा देणारी योजना आणली आणि लोक यात फसत गेले। त्यावरून अशा प्रकारच्या सगळ्या योजनांना पॉन्झी स्कीम म्हटलं जाऊ लागलं। अशा प्रकारच्या सगळ्या गुंतवणूक योजनांमध्ये आजवर आढळलेली समान गोष्ट म्हणजे कमी काळात प्रचंड मोठ्या दराने परतावा। कमी काळात जास्त पैसे कमवायच्या लालसेने गुंतवणूकदार या योजनांकडे आकर्षित होतात आणि तिथेच गणित फसतं। असंच मनीएजचं देखील प्रकरण आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। अशा गुंतवणुकीतून होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान राहण्यासाठी BBC मराठीने केलेल्या बातम्या नक्की पहा आणि तुर्तास थांबतो। धन्यवाद।